बापाचे, पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावी. आमच्या सोमिया जेजू ख्रिस्ताची कृपा, देवाचो मोग आणि पवित्र आत्म्याचो एक होय तुमचे सोबे असू. आणि तुमच्या प्रीतीच्या बरोबरीने आज अगदी पवित्र सभा जेजू ख्रिस्ताच्या व पवित्र पुढील लोकांची दबाची करत संलग्नता आणि दबाची करवेस असं विषय घेतला. माझी मास खरे खाण, माझी रगत खरे पिणे, निसाची खरे अरण आणि देशी ख्रिस्ती ख्रिस्ताची पवित्र ख्रिस्ताची वेळे आत्मिक जीवितान वाढून व पवित्र आणि रगत आमका खरे खाण आणि पिणे निसाची जेजूचे हस्तित्व आम्ही मानून घेऊन जेजू ख्रिस्ताची व पवित्र आणि रगत भक्तिपणान शिकवून आणि निसाची कृतीच्या मोगान आम्ही काढून हे पवित्र ख्रिस्ताची वेगळे आणि देवाची पदवे दिसा आमका सगळ्यांना देवाची कृपा मानूया. तसेच आम्ही सिस्टर अंजलिना आमची मध्ये आणि या आमच्या निसर्गात योगात दिली आहे. देवाच्या आशीर्वाद तिचे आणि तिच्या वावराचे मागताना देवपिता बरी भलायकी पावन करून देवान तिथे निसर्गात बरे आश्रय बरे करून देवाची कृपा आणि गोड मागूया. मोगळ भाव भयणीनो, सुरवातेची उतरां आमकां आयज कळयतात की आयज आमी जेजूच्या भोव पवित्र कुडी रक्ताची परब संभ्रमता, मिसा बलिदानाची परब. सगळ्यात व्हड ती परब आमकां जेजूच्या पाटलार दरान. पूण जायते फावटी आमी ह्या मिसान भावार्थान आनी भक्तीपणान वांटो घेवंक ना. जायते फावटी आमी देवाक आर्गां आनी दिनवासनी दिवंक ना ताच्या व्हडत्या देण्या पासून. जायते फावटी जेन्ना आमकां संदी मेळ्ळ्यार आमी हे देणे नाकारले, जेजूक स्विकारूंक आमच्या काळजात. त्या पासत आनी आमच्या वैयक्तीक पथका पासत आमी दूख धरुया, सगळी म्हणूया. आणि तुमका म्हजो घरार चारण सांगता मनान चिंतून तोंडान विचारून वायट जागून सोडून हांवें जायती पातकां केल्यात. हो म्हजो अपराध, हो म्हजो अपराध, हो म्हजो व्हड अपराध. ह्या खातीर भगवान सदांच संकवार मरे सगळ्या तुमका आणि भक्तांक आणि तुमका वासुदेव माझ्या खातीर आमच्या सर्वेश्वराच्या लागली विनंती मागता. सो पदवीदार देव आमची काकूत कर आणि आमची पातकां भोगसून आमकां सासणाच्या जिविताक कागो. Samya Bhagavata Samya Samya Bhagavata Samya Bhagavata Krishna 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 Soumya Bhagavata Soumya Bhagavata Soumya Bhagavata Soumya Bhagavata.
शांती सगळ्यांच्या सगळा आमच्या आम्ही तुका मान करता आम्ही तुका देवा तुझे मंदिर करीता आनंद देवा शांती सगळ्यांच्या आनंद देवा सगळ्यांच्या जेजुचा देवा तुझा आमचे मालिक वाचोम्या संसाराच्या सर्वांना नेरोशी करता करता आनंदमय देवा शांती सगळ्यांच्या आनंदमय देवा सगळ्यांच्या महिमा तुका देवा कृष्णा महिमा तुका पवित्रज्ञा महिमा त्रिएकस्य देवा आनंदमय देवा शांती सगळ्यांच्या आनंदमय देवा सगळ्यांच्या आमेन आमेन. प्रार्थूया. सर्वेश्वरा देवा, या जागवंत संस्कारान तुझ्या कष्टमरणाचो उगडास तुवें आमकां घडोवन दवरला. तुझ्या कुडी रक्ताच्या पवित्र गुटांक भक्तीन मान दिवं आनी सोडण्याचो फळ भोगूंक आमकां फावो कर. तूं देव बापा सोबे पवित्र आत्म्याच्या एकवटान जियेता आनी राजभर चलयता सासनाच्या सासना. आमेन. दुसरे समोर्तीच्या पुस्तकावयले वाचप. परदेकडे उलोवन मोदेस हाल म्हणले, तुम्ही खालती काय बघून तुमची परीक्षा करून आणि तुमचा काळछान किती आसा ते वळखून घेऊन आणि तुम्ही ताचो आज्ञा सांभाळतात की ना ते पळोवन सर्वेश्वरा तुमच्या देवान कशे भशेन 40 वर्सां तुमका अरण्यात राखली ताचो उगडास करात. ताणे तुमका खालती केली, तुमका भूक लागची केली आणि मान्ना दिवन तुमका पोसली. हो मान्ना किते ते तुम्ही ना म्हण तुमचे कर्जेन लेगून नकळो असल्यात. मनीस ओंड्यावून न्हय तर सर्वेस्पराच्या तोंडातले भायर सरता त्या शक्ता वरवीं जियेता म्हूण दाखोवंक अशें ताणें केले. इजिप्ताच्या देशांतली गुलामपणाच्या घरांतली तुमका भायर काढली. त्या सर्वेस्परा तुमच्या देवाक विसरू नाकात. उज्याच्या सोरपांनी आणि विंचवांनी भरलेल्या ह्या विस्तांबीक
आणि विरापूळ अरण्यातल्यान तांणी तुमका चलयली, उदकाक सराटल्यान जाग्यार घट निभर खडपांतले पतांनी तुमका उदक काढून दिले. त्या अरण्यात तांणी तुमका मान्य दिवन पोसली. हो मान्ना कितें ते तुमचे पूर्वज लेखून नकळो असले. सर्वेस्पराचे उतर. देवाचे वडका. आमचो जबाब, सर्वेस्पराची वाखाणी कर जेरुसल्या. सर्वेस्पराची वाखाणी कर जेरुसलेम. सर्वेस्पराची वाखाणी कर जेरुसल्या. सियोना तुझ्या देवाची स्तुती कर. ताणे तुझ्या दारवंटाचे आडांबे घट केल्यात आणि तुझे भितर रावतल्या तुझ्या भुरग्यांक सदैव केल्यात. आमचो जबाब, सर्वेस्पराची वाखाणी कर जेरुसल्या. तुझ्या सीमा भितर ताणे तुका दिल्ल्या सवस्कार आणि पोस्ट गव दिवन तो तुका दादोशी करता. संसाराचेर तो आपले उतर परगटता. सुळसुळीत ताचो शब्द परगट जाता. आमचो जबाब, सर्वेस्पराची वाखाणी कर जेरुसल्या. जाकोबाक तो आपले उतर कळीत करता. इस्रायलाक आपले कायदे आणि आज्ञा शिकयता. दुसऱ्या खंयच्याच राष्ट्राक तांणी असे करूंक ना. आपले नेम कायदे ताका उक्ते करूंक नात. आमचो जबाब, सर्वेस्पराची वाखाणी कर जेरुसल्या. अगर पालक पहिले बाबाजी आम्ही आशीर्वाद घालता होते. आशीर्वादाचे जीवन मात्र आमचे सर्वांना करणार आणि आम्ही लोक काम करून क्रिस्ताची तुम्ही लागली आमचं सर्वांच करणार हे कुटुंब देतो. आम्ही सगळे जायचे दूर जातात त्या आम्ही सगळे एकाच ज्ञान वाटले. देवाचे वडका. सर्वेस्वर तुमचे सोबे असू. जो वर्तमान शुभ वर्तमान अध्यायचो ओळी 51 ते 59. जेजू उर्पोजीक म्हणले, हांव स्वर्गार जावन देवलोलो जिवो उंडो. हो उंडो खाता तो सासणांक जिवो आसतलो आणि संवसारांक जिवीत मेळच्या हांव उंडो दितलो ते म्हजे मांस. तेन्ना जुदेवांमध्ये वाद विवाद जालो आणि ती एकामेकाक म्हणूंक लागली, अरे हो आनीक आमकां आपले मांस खावंक कसो दितलो रे? देखून जेजून तांकां म्हणले, हांव तुमकां सत सांगता,
तुम्ही मनशाच्या पुताचे मांस खाल्या बगर आणि ताचे रगत पियाल्याशिवाय तुमचे सभे जिवीत आसचे ना. जो म्हजे मांस खाता आणि म्हजे रगत पियेता ताचे सभे सासणाचे जिवीत आसा आणि ताका निमाण्या दिसा हांव पुनर्जीवन करतलो. कित्याक म्हजे मांस खरें खाण आणि म्हजे रगत खरें पिवन. म्हजे मांस खाता आणि म्हजे रगत पियेता तो म्हजे सोबे रावता आणि हांव ताचे सोबे रावता. जसो जिव्या बापान म्हाका धाडला आणि बापा वरवीं हांव जिवो आसा तसोच म्हाका खाता तो म्हजे वरवीं जिवो आसतलो. हो सर्गार जावन देंवलेलो उंडो तुमच्या पुर्वजांनी माना खालो आणि तरी ती मरून गेली. तशें हे न्हय. हो उंडो खाता तो सासना जिवो आसतलो. हे ताणें कफरनावान शिकयतना देवस्थानांत म्हणलें. सोमयाचे शुभ वर्तमान हे वाणी तुका ख्रिस्ता. प्रितीच्या भावा भयणीनो, आयज पवित्र सभा जेजूच्या भोव पवित्र कुडी रक्ताची ही दबाची फरक संभ्रमता. बघा भावा भयणीनो, जॉन हेनरी न्यूमन हो एक अँग्लिकन याज्ञिक व मुनियारी. जॉन न्यूमन हो अँग्लिकन याज्ञिक आणि मुनियारी आणि बरो फेमस म्हळ्यार प्रसिद्ध जावन आसलो. पूण जायत्यो अश्यो शिकवणी ज्यो पवित्र सभेंत कॅथोलिक पवित्र सभेंत आसा त्यो ताका माननासल्यो. आणि त्याच्यातली एक शिकवण म्हळ्यार मिसा बलिदानाची शिकवण. जेजूच्या भोव पवित्र कुडी रक्ताची ही शिकवण. मिसाची भेट हे मानून घेवंक ताका भोव अवघड लागले. पूण ते अवघड मानून घेना म्हणून तो तसो उरोवंक ना. ताणे सत कितें आसा हे सोदूंक ताणे पवित्र पुस्तक आणि तेच भाशेन पहिल्या पवित्र सभेचे जे पुढारी असले अर्ली चर्च फादर्स सुरुवातीक जी पवित्र सभेन मिसा बलिदानाची मिसा भेटेची जी शिकवण दिल्या आणि कशे तरेन लोकांक शिकयला ताचो ताणे शोध करून सुरू केले. आणि हे करताना ताका जायतो पुस्तकां वाचल्यार पवित्र पुस्तक वाचल्यार द अर्ली चर्च फादर्स जे पहिले मुनियारी पुढारी पवित्र सभेचे असले तांची पुस्तकां वाचल्यार ताका गमन आयले की ही मिसा बलिदानाची भेट हे जावन आसा एक स्वत. हे स्वत ताका गमन आयले आणि ताणे निर्णय घेतलो की हांव आता कॅथोलिक जातलो म्हणून. आणि जेन्ना तो कॅथोलिक पवित्र सभेत भितर सरोंक सोदतालो ताच्या इश्टांक तांकां गमन आयले कळोन आयले आणि ताका ताणे हो प्रश्न केलो, न्यूमन तू कित्याक म्हणून कॅथोलिक पवित्र सभेत भितर सरताय? तुका थंय मान मेळचो ना, तुका थंय पगार ना, तुका थंय सन्मान ना, तुका थंय पदवी ना, कसलो अधिकार ना, जाल्यार तू ह्या पवित्र सभेत कित्याक भितर सरताय? आणि न्यूमन तेन्ना तांकां जबाब दिता, म्हज्या इश्टानो, थंय ज्या वस्तूंनी ज्या कम्युनियार जो आशीर्वाद याज्ञिक दिता त्या आशीर्वादाक परस संसाराचो मान, संसाराचे पैसे, सन्मान, पदवी, अधिकार हे कांयच न्हय. कित्याक क्रिस्ती भावा भयणी मिसाच्या बलिदानान जो कम्युनियन शेवतात तो बश्टो न्हय पूण जिव्या जेजूची कूड आणि रगत शेवतात आणि जेजू सांगाता एकवटान जियेता. आणि म्हणून तो आपलो निर्णय घेता, तो सब ते उक्ते करता आणि आपले भाशेन हेरांकय पवित्र सभेत भितर सरोंक आपयता. प्रितीच्या भावा भयणीनो, आयज पवित्र सभा आमकां जेजूच्या
ह्या भोव पवित्र कुडी रक्ताची परब संभ्रमक आपयता. ही दोगांची दर दिसा आम्ही मिसाचे बलिदान भेटयता ना, दर आयतारा आम्ही मिसाचे बलिदान भेटयता. पूण आयज खेरीत पवित्र सभा आमकां ह्या मिसा बलिदाना विशीं खेरीत आमची काळजां मना उक्ती करून रक्ताक मारून कित्याक आपयता जाल्यार मग भाव मिसाचे बलिदान जावन आसा आमच्या क्रिस्ती जिविताचे केंद्र बिंदू, मध्य भाग. जसे सुरुवातीच्या उतरांनी आम्ही ऐकले नो फकत ते केंद्र बिंदू पण तेंगशी जावन आसा नो, ते आमच्या जिविताचो भाग, आमचे जिवीत जावन आसा. आणि हे जिवीत आम्ही जण एकल्यान जीवन अनुभवूंक जाय ना. जोपर्यंत आम्ही अनुभवना तोपर्यंत आमकां परिपूर्ण क्रिस्ती जिविताचो आनंद और संतोष आमकां फावो जायना. आयची वाचपां आमकां मदत करतात हे समजून आम्ही जर ह्या मिसाच्या बलिदानात भक्तीपणान वांटो घेतल्यार आमकां कितें मेळटा. आम्ही जेन्ना भक्तीपणान तयारी करिनासतना आम्ही जेन्ना वांटो घेता तेन्ना आमकां कितें मेळटा. हे म्हज्या भाव भयणीनो, आनी देखून आयची पहिले वाचप सुटकेचे पुस्तक हे आमकां वर्णन करता की देवान आपले वेचून काडलेले आपुरबायेचे परजेक वाळवंटान ताणें कितें दिले, ताणें कंप्लेन केली, तक्रार केली ना मोजेसा कडेन आनी आरोनाकडे. कित्याक म्हणून आमकां देवान इजिप्तांतल्यान गुलामपणांतल्यान भायर काडली ह्या वाळवंटांत मारून भुकेन आनी ताणेन. आनी देवान कितें केलें, स्वर्गांतल्यान माना ना माना दिले. हे माना जावन आसा दैवीक जेवण. स्वर्गांतल्यान देवान तांकां दिले आनी आपल्या परजेक तांणी धादोसपण फावो केले. मग भाव भयणीनो, माना म्हळ्यार साधारण उंडो न्हय, तो साधारण उंडो न्हू, देवान दिलेलो उंडो. आनी म्हणून इस्रायल परजेन अनुभवलो आपल्या सर्वेस्परा देवाक ह्या उंड्या वरवीं. तो कशे तरेन तांचे सोबे हाजीर आसा. मानाचे दुसरे देणे म्हळ्यार विजवीत म्हळ्यार देवान तांकां सकाळी माना आनी सांजे तांकां मांस खावंक दिले. म्हळ्यार आपलेच भाशेन देव तांचे सोबे आसा हे दाखयले. दुसरे स्वातेर मग भाव भयणीनो, माना जावन असले एक आदी फुडें जेवण, फोर टेस्ट म्हळ्यार पूर्व जेवण. खंयचे तर देवान तांकां भाकीत केला ना आनी ती प्रवास करतात. कसलो प्रवास, भासायलेल्या देशांत वचोन. आनी भासायलेलो देश म्हळ्यार काना, इस्रायल. थंय कितें आसा, दूध आनी म्होंव. दूध आनी म्होंव म्हळ्यार ते वर्णन केलेले आसा ना. त्या जाग्याक दूध आनी म्होंव म्हळ्यार स्वादिश्ट न्हू, फळभरीत सुफळ कशी जमीन. आनी म्हणून दूध आनी म्होंव हेचो अर्थ म्हळ्यार सुफळ, सगळ्याहून सुफळ. आनी हे सत जावन आसा ना. होय ना, त्या जाग्यार कांयच रुजो नासतना सगळो संसार इस्रायलाचे उदाहरण घेता शेती पासून ना. आणि म्हणून देवाचो आशीर्वाद आयज पर्यंत आसा हे सत आम्ही जाणो. पूण आमची काळजां मना आत्मीक दृष्टिकोनान आम्ही कुड्डे आसा. आणि म्हणून हे सत जे आदी फुडें देवान कितली वर्सां ते तांकां जाणीव करून दिली आणि ताचेच ते उदाहरण. दुसरे स्वातेर मग भाव भयणीनो, आम्ही आयच्या शुभ वर्तमानांत आयकता जेजू आपल्या पाटलांतरान जिविताच्या मुद्द्या विशीं सांगता. आणि ताचो पाठपुरावो म्हळ्यार जेन्ना 4000 जेजून जेवण दिल्या उपरांत न्हू, ते धादोशी जाल्या उपरांत ते जेजूक सोदूंक लागतात. आणि जेजू मेळ्ळ्या उपरांत ते म्हणटात, तू खंय आसले, आमी तुका सोदता. आणि जेजू तांकां म्हणटा, तुमी म्हाज्यो खुना पळोवन तुम्ही म्हाका सोदिनात, पूण हुंडे खावन धादोशी जाल्यार देखून तुम्ही सोदतात. तुम्ही सोदतात ते संसारी दृष्टिकोनात. आणि म्हणून जेजू म्हणता, खावन सरता तसल्या खाना पासत वावरू नका, पूण खावन सरना तसल्या खाना पासत वावरात. आणि ताचेच आयचे वाचप ते म्हणतात, असले खावन आमकां दी. आणि जेजू म्हणता, हांव तो जिविताचो उंडो न्हू, स्वर्गांतल्यान देंवलेलो उंडो. आणि जेजू खेरीत आपयता आपल्या फाटलादारांक आपले विश्वास दवरून. मग भाव भयणीनो, आयच्या शुभ वर्तमानात जेन्ना आमी पळयता जेजू
आपल्या मासा आणि रक्ताविषयी आधी पुढेच आपल्या शिसांक ही शिकवण दिता तांकां भोव आवडत जाता. ते म्हणता हांव स्वर्गाक रावन देवलो जिवो उंडो खाता तो सासणाक जिवो आसतलो आणि संवसाराक जिवीत मेळच्याक हांव उंडो दितलो ते मुझे मांस. हांव तुमकां सक सांगता तुम्ही मनशाच्या पुताचे मांस खाल्या बगर आणि ताचे रगत पियाल्या शिवाय तुमचे सगळे जिवीत आसचे ना. पुढे म्हणता मुझे मांस खरे खान आणि मुझे रगत खरे पिवन मुझे मांस खाता आणि मुझे रगत पियेता तर मुझे सगळे रावता आणि हांव तांचे सगळे रावता. मग भावनो ही जेजूची उतरां आम्ही इंग्लिशीत म्हणता ना फर्स्ट पर्सन म्हळ्यार ही जेजूची उतरां दुसरो कोण जेजू विषयी सांगना पूण जेजू म्हणता हांव जो कोण मुझे मांस खाता आणि मुझे रगत पियेता ताचे सगळे हांव रावता आणि तो मुझे सगळे रावता ना. हांव स्वर्गाक रावन देवलो हांव आय हे दाखोवन दिता तो आपल्या विशयी उलयता. आणि जेन्ना जेजू आपल्या विशयी उलयता जेजू न्हू आमकां खुने वरवीं सांगता न्हू. जेजू आमकां म्हणना ही जावन आसा फकत खुना ना. तो म्हणता जे शब्द आसा तशे हे मुझे मांस आणि मुझे रगत. आणि म्हणून दर एका मिसाच्या बलिदानार याज्ञिक तीच जेजूची उतरां उलयता. याज्ञिक म्हणना जेजून म्हणले ना. याज्ञिक जशे बरे जेजू खुद हाजीर आसा ते बरे हे मुझे मांस खायात घेयात आणि खायात न्हू. हे पात्र म्हज्या रक्ताचे न्हू तुमचे पासत वारळले न्हू पातकाच्या बोगसोन्या पासून. आणि म्हणून जेजू आमकां आपयता आपल्यावर विश्वास दवरूंक. जेजून जेन्ना ही उतरां आपल्या पाटलकरांक उलयली तेन्ना जायत्या जाणांनी म्हणले तांणी म्हणले कितें तेन्ना जुदेवांमध्ये वाद विवाद जालो. ती एकामेकांक म्हणूंक लागली अरे हो आनीक आमकां आपले मांस खावंक कसो दितलो रे. कशें शक्य आसा मनीस आपले मांस खावंक कशें दिवं शकता. आणि म्हणून जायत्या जाणांनी हे आयकून ताका ते सोडून गेले. जायते जाणां सोडून गेले सगळेच न्हय पूण जायते जाणां. पूण जे कोण भावार्थी असले ते शेवट पर्यंत रावले आणि तांणी आमकां हे भरोवन दवरला. आणि म्हणून म्हाका भाव भयणीनो आयज जेन्ना आमी जेजूच्या भोव पवित्र कुडी रक्ताची परब आमी संभ्रमता ही परब आमकां कितें करूंक आपयता. हो जेजू हो जिवो उंडो हो आंगोवन आमी कितें करूंक जाय तर मिसाचे पेटेन जेजू खरेपणी हाजीर आसा म्हणून आमी वळखूंक जाय. पवित्र पुस्तक आमकां त्याची वळख दिता ना. इमाउस लुकाच्या शुभ वर्तमानात आमी ऐकल्या 24 अध्याय इमाउस 30 ते 31 ते 2 शीस जेरुसलेम जावन दुःखी जावन खंतीभरीत जावन घराक निराशेपणान वयताले आणि वाटेक जेजू मेळ्ळ्यार तो तांच्या सांगात रावलो आणि त्या सांजे ताणे गुंडो मोडल्यार तांचे डोळे उक्ते झाले. तांणी जेजू वळखलो सोमीत म्हणून. आणि कितें जाले बश्टे ते रावले निराशेपणान ना. तांचे ते निराशेपण खुशालकायेन बदलले संतोष भरीत जाले घटायेन बदले ते उमेदीन बदले आणि परतून जेरुसलेम गेले. तेच राती सकाळपर्यंत रावप ना त्याच वेळार ते उठून जेरुसलेम गेले आणि सकाळी पावले आणि शिसांक वचून तांणी ती बरी खबर परगटली. आणि म्हणून जेजू आमी देखून वळखूंक जाय. दर एका मिसाच्या बलिदानान तो आमच्या मध्ये हाजीर आसा. आपल्या उतरावर बी आपल्या कुडी रक्तावर बी आमची काळजा म्हणा तो भासयता आमची काळजा म्हणा तो उजवाडीत करता. दुसरे स्वतः मग आपण मिसाचे भेटेन कृपेन आणि भक्तीपणान आम्ही वांटो घेऊंक जाय. भाग्यवान पाऊल करंतीकराच्या भाव बहिणी भक्तीपणान वांटो घेनात ते पळोवन तांकां खिरीत ही खबर करता. आयचे दुसरे वाचोक भाग्यवान पाऊल करंतीकरांक जाणीवपूर्वक उगडास करून दिता. कित्याक ते आमचे भाशेन मिसांत वांटो घेताले पूण भक्तीपणान ना प्रामाणिकपणान ना कुसुडेपणान गर्वान आणि अहंकारान आणि जायते पातकां घालून. आणि म्हणून तो तांकां उगडास करता. म्हणटोच जी कोण फावना ते भाशेन हो उंडो खाता आणि सोम्याचे पात्रांतले पियेतात ती सोम्याच्या कुडीचेर आणि रक्ताचेर आड गुन्यांव करता. जेन्ना मग भाविनो आमी मिसांत वांटो घेता आमी भक्तीपणान आमी तयारी करीनासतना न्हू
आम्ही कुसलेपणान वांटो घेता न्हू फकत आम्ही वांटो घेता पूण सोम्याचे आड त्याच्या कुडी आणि रक्ताचे आड आम्ही पातप करता आणि म्हणून तो आमकां आपयता देखून जण एकल्यान पयली आपली चौकशी करची आणि उपरांत मुंडो खावचो आणि ह्या पात्रांतले पिवचे भाग्यवान पावल कोरिंथीकरांक न्हय फकत आमकां जण एकल्याक आपयता आम्ही म्हणून मिसांत वांटो घेताना आम्ही कितें करूंक जाय तयारी करूंक जाय आम्ही भक्तीपणान वांटो घेवंक जाय आमकां कसो वांटो घेवंक जाता पवित्र सोब्यान शिकयला मिसाचे भेटेन सोम्याचे जो भक्तीन आनी कृपेन शेवून पवित्र सोबा आमकां आपयता आनी म्हणून मिसाचे भेटेन आमी वांटो घेताना मोगाळ भाव भयणीनो पयले आमी वेळार येवंक जाय तिसरी घाट जावचे आदी आमी इगर्जेंत हाजीर जावंक जाय आमी आमचे काळीज आनी मन तपासूंक जाय आमच्या आसक्तोक आमी सोब्याक भेटोंक जाय न्हू आमच्या काळजान मनांत आसलेलो राग द्वेष न्हू जो आसा तो आम्ही सोम्याक भेटोंक जाय आमच्या आसक्तोक भेटोंक जाय न्हू मातयाच्या शुभ वर्तमानांत सगळ्या आद्यांत जेजू कितें म्हणटा जाणा न्हू कोणाक जाणा कोण म्हणू शकता सांगू शकता जर तर तुझे दान तू भेटोंक वेदी मुखार वयताय आनी थंय तुका उगडास जाता तुझ्या काळजान तुझ्या भावा विशीं कितें तरी आग आसा जाल्यार तुझे दान थंयच दवर वच आनी तुझ्या भावाशी समाधान कर आणि उपरांत ये आणि तुझे दान भेटय तेन्नाच ते सोमी ते स्वीकारतलो जायते फावटी मोगाळ भाव भयणीनो आमी मिसांत वांटो घेता भायल्यान आमी बरी सोबीत सुंदर दिसता न्हू बरी न्हेसलेली पूण भितरल्यान आमचे काळीज आमचे मन कुसलेले आसा रागान द्वेषान पडजोळपणान आनी वेगवेगळ्या तरेच्या वायटान आणि म्हणून आयज भाग्यवान पावलू आमकां ती जाणीव करून दिता घरा गेल्या उपरांत वाचात आयचे दुसरे वाचप भाग्यवान पावलोची कोरिंथीकरांक पयली चीट 11वा अध्याय 27 आणि 28 मिसाचे बलिदान कष्ट न्हय तो सांगता ह्या पात्राक आशीर्वाद घालेलो आसा आणि जेन्ना तो आशीर्वाद घातलेलो उंडो आणि आशीर्वाद घातलेले ते पिवन आमी पियेता आमी बश्टी उरयना आमी देखून आशीर्वादीत जाता आमी आशीर्वादीत जाता आणि जेन्ना आमी तयारी करिना आणि तातूंत वांटो घेता ताचे फळ आमकां मेळना आमी सोम्याच्या कुडी आणि रक्ता विरुद्ध वाहतूक करता ताचो अपमान करता आणि म्हणून तो आमकां आपयता न्हू आमी जाणीवपूर्वक ह्या मिसांत वांटो घेवंक कित्याक ताची कृपा आमकां जण एकल्याक मेळटा ताचो आदार आमकां जण एकल्याक मेळटा जशे इमाऊस गेलेले हे जेजूचे 2 शिस जेजूक अनुभवल्या उपरांत जेजूक पळयल्या उपरांत तांचे काळीज आनी मन उक्ते जाले डोळे उक्ते जाले ते भावार्थांत वाडले आनी देखून आयज आमकां गरजेचे जेजू लागीं मागोवंक तो भावार्थ सोम्या वाडाय आमचो भावार्थ तुका पळोवंक ह्या हुंड्याक आनी ह्या काळशेन तुका पळोवंक आनी अनुभव तुज्या दर एका उतरा वरवीं आनी म्हणून म्हाका भाव भयणीनो दर एका मिसांत वांटो घेताना आमी भक्तीपणान वांटो घेवंक जाय आमी आयतारचे मीस चुकनासतना तातूंत सहभागी जावंक जाय कित्याक गरज आमकां आयतारचे मीस देवाक आमची गरज कोणाचीच ना न्हू देवाक मनशाची गरज ना पूण आमी जेन्ना ताचे सरशी येता आमकां ताची कृपा मेळटा आमी आमचे सुख आनी दुख ताचे मुखार दवरता आमी ताका आर्गां दिता दिनवासता ताची स्तुती करता ताची आराधना करता ताका हे सगळ्याची गरज ना पूण आमकां ताची कृपा मेळटा आमकां ताचो सांगात मेळटा आमकां ताचो आधार मेळटा आमी फुडें वचोंक आमच्या फुडल्या जिविताची पावलां मारूंक आनी देखून म्हाका भाव भयणीनो जेजू आमकां सदांच ही भासावणी दिता हांव तुमच्या सांगाता संवसार सरो पर्यंत आसा आनी म्हणून तिसरे स्वाते म्हळ्यार भोव पवित्र साक्रामेंतांत सोम्या जेजूक आमी पुजोवंक जाय ना केन्ना आमच्यात पुजोवंक जाता आमी म्हणटा आशिर्वादीत केलेलो उंडो आमी ह्या टॅबर्नाकलांत दवरता ना तो उंडो तो जेजू हाजीर आसा जो पर्यंत तो उंडो नश्ट जायना संपूर्णताय तोपर्यंत संपूर्णतायेन जिवो जेजू तातूंत हाजीर आसा आनी म्हणून पवित्र सभा आमकां शिकयता हो जेजू हो पवित्र साक्रामेंतांत हाजीर आसलेल्या जेजू जेन्ना आमी ताका ताची स्तुती करता ताची आराधना करता ताचे मुखार येवन आमी ताका भुजता
आमकां ताची कृपा मेळटा. पवित्र पुस्तकात आमकां सांगता मातयेच्या शुभवर्तमान 2 अध्याय 11वी बोल, जेजूक कोणी नमस्कार केलो? 3 विद्वानांनी येवन ना ताका ते साश्टांगी ताच्या मुखार येवन पडले. आम्ही ते भाशेन मोगाळ भाव भयणीनो ताका मान आनी सन्मान देवंक गरजेचे. जेन्ना आमी अशें करूंक पावता आमकां ताची कृपा मेळटा. आमी ताचे मुखार येवन जेन्ना आमचे काळीज आनी मन उक्ते केल्यार, आमचे सुख दुख उक्ते केल्यार, आमचे आडखळी अडचणी उक्ते केल्यार, आमचो पिडा उक्ते केल्यार, आमचे घर कुटुंबातले जी बिकट परिस्थिती आसा उक्ते केल्यार, तो आमकां म्हणटा म्हजेशी या आनी हांव तुमकां समाधान करतलो. मातयेचे शुभ वर्तमान 11 अध्याय 28वी बोल, जेजू आमकां दर एक दिसा दर वेळार आपयता. ताचे वरवीं कृपा जोडून, ताचे वरवीं घटाय घेवन, ताचे वरवीं आमच्या जिविताची भावार्थान आनी भरवशान पावलां मारून. आनी म्हणून आयज जेन्ना आमी जेजूच्या पवित्र कुडी रक्ताची परब संभ्रमता, ही परब आमकां आपयता नियाळ करून. एक पहिले स्वातेर देवाक आर्गां दिनवास दिवं ह्या सगळ्यात व्हडत्या देण्या पासून आमचो देव आमचे सगळे जिवंक येता. आमच्या जिवितांत तो सहभागी जाता, आमच्या सुखा दुखांत तो सहभागी जाता. आणि म्हणून मिसाचे बलिदान जावन आसा केंद्र बिंदू न्हू फकत आमच्या जिविताचो, पूण दर एका दुसऱ्या साक्रामेंताचो. आणि म्हणून दर एक साक्रामेंत आमी मिसाच्या बलिदानातूच घेता ना, ताच्या भायर आमी घेयना. आणि म्हणून मग भाव भयणीनो आयज आमी नियाळ करूंक गरजेचे. हांव कशे तरेन ही जेजूची पवित्र कूड आनी रगत शेवता, हांव कशे तरेन जेजूक मान आनी सन्मान दिता. आमी सगळी तयारी करता ना पहिल्या कम्युनियनची आमच्या भुरग्यांची, दबाज्यान आख्या संवसाराक ते कळीत करता. कितें म्हणून? जेजू आमच्या कुटुंबात येता म्हणून, वा आमची भुरगीं जेजूक येतात म्हणून. हे नियाळ करूंक जाय ना. त्याच्या उपरांत मरोपर्यंत आमकां ताचो उगडास जायना. आणि म्हणून जेजू म्हणटा जो कोण मनशा मुखार सभे मजार म्हाका साक्ष दिता तेका हांव म्हज्या बापा मुखार साक्ष दितलो. जो कोण मनशा मुखार म्हाका साक्ष दिना ताका हांव बापा मुखार साक्ष दिवचो ना. आणि म्हणून म्हाका बाबू आमी नियाळ करूंक जाय. आमचो भावाक तो कश्ट भावाक न्हय, ताका अर्थ आसा. आणि हो अर्थ म्हळ्यार आमचे क्रिस्ती जिवीत. आमचे क्रिस्त जिवीत साक्रामेंताच्या भायर ना. आमी जेन्ना ते जियेता, आमी कशे तरेन जियेता हो आमी नियाळ करूंक जाय. बेश्टे आमकां जे कितें आमी आयकलां ते भाशेन न्हय, पूण हेनरी न्यूमन हो शिकलेलो मनीस, गिन्यानान भरलेलो मनीस, जेन्ना ताका कितें पवित्र सभेंत कितें चुकीचें दिसता तो ताचो शोध करता. आणि ते स्वत ताका कळ्ळ्या उपरांत, उक्ते जाल्या उपरांत ते स्वत ते स्विकारता. आणि तेच भाशेन आमी चड एकल्यान मोगाळ भाव भयणीनो आमच्या काळजांत जे मनांत दुबाव आसात ते आमी तपासूंक जाय. जेजूक ते प्रश्न आमी करूंक जाय. आणि त्या दर एका प्रश्नाचे उत्तर तो आमकां दितलो. आमकां आमच्या काळोखी जिवितांत तो उजवाड दाखयतलो, आमच्या जिवितांत तो प्रकाश दाखयतलो, आणि आपली खरी वळख आमकां जण एकल्याक तो दितलो. आणि म्हणून आमी ती ताण आमच्या काळजा मनांत आमी वाडोवंक जाय. ते अंतरेक आमी वाडोवंक जाय. जो पर्यंत आमी वाडयना तो पर्यंत ताचो अनुभव आमकां मेळना. बेश्टे येवन मिसाक बसल्यार जस बसोवचें म्हणून आतां फादर विचारतलो मिसाक कित्याक येवंक ना. मिसाक फादरी पासो येवं नाकात, सिस्टरान पासो येवं नाकात, तुमच्या माय पाय पासो येवं नाकात, पूण जो जेजू तुमच्या पासून पुरसार मेला आणि आपल्या मरणा तुमच्या पातकांत सोडयल्यार ताचे पासत या. आणि म्हणून दर वेळार जेन्ना तुम्ही घरांतल्यान भायर पडतात तुमच्या सोम्याक मेळोंक भायर पडतात हे जाणा जायात. आणि म्हणून ते करताना आमी सगळे कितें फाटीं वयतले आनी धांवत ताका मेळोंक वयतले ना. एक मोगी आपल्या मोगाक मेळोंक वयताना कितें करता न्हू, कसलोच वेळ काडिना. गीतांतले गीत सॉंग ऑफ सॉंग्स हे पुस्तक वाचात, पवित्र पुस्तकात बायबलांत आसा. गीतांतले गीत सॉंग ऑफ सॉंग्स हे पुस्तक वाचात. आणि थंय जे वर्णन केलेले आसा ते वर्णन जेन्ना तुमच्या काळजा मनात कसले विचार येतले, तुमची काळजा मनात आसतली जेजूच्या मोगान पेटतली, ताका मेळोन ताका अनुभव जायत्या जाणांक ताका अनुभव. आणि म्हणूनच ताणें आपल्या जिविताची आहुती दिली, आपले जिवीत दिले जेजू पासून. तुमकां आमकां आसा काय जण एकल्याक त्या अंतरेक
जेजू पासून शिवून जेजू परतून आमच्या जिवितावर आज आमच्या भुरग्यांना आम्ही किती शिकयता कसले महत्व देऊ हे आम्ही प्रत्येकान नियाळ करूंक जाय आणि म्हणून मुगा भाव जेन्ना मिसाच्या बलिदानात वांटो घेवंक आमकां संधी मेळटा ती संधी आम्ही केन्नाच सांडूंक नाका ना वाया घालूंक नाका मदर ट्रेसा याज्ञिका तशेंच सगळ्यांक आमकां सांगता आम्ही मिसात अशे तरेन वांटो घेवंक जावो की म्हजे हे पहिले मीस आणि शेवटचे मीस ह्या उपरांत म्हाका मेळटली संधी वा हांव नकळो आणि म्हणून दर एका दिसाक ह्याच दृष्टिकोनान आम्ही वांटो घेवंक जावो हे म्हजे पहिले मीस आणि शेवटचे मीस आणि परिपूर्ण ताचो फळ आम्ही घेवंक जावो सोमी आमकां ते फळ दिता आम्ही तयार जावंक जाय जितके आम्ही भितरल्यान आम्ही रिकामी आसाव ना आमचे काळीज आणि मन रिकामी तितको सोमी आमकां भरतलो आपले कृपेन आणि आशिर्वादान पूण ते जर भरलेले आसा संवसारी दृष्टिकोनान जाल्यार ते भितर जागो ना होय ना आणि म्हणून ते भरून आम्ही आमकां रिकामे करूंक जाय सोमी आमकां येवन खालते जावंक जाय आणि खरेंच सोमी आमकां आपले कृपेन आणि आशिर्वादान भरतलो तर मोगा भाव आयज ह्या मिसांत वांटो घेताना मागोया जेजू लागीं ती कृपा आमकां जण एकल्याक जेन्ना जेन्ना म्हाका संधी मेळटा मिसांत वांटो घेवन ती संधी हांवें नाकारूंक नाका ती संधी म्हळ्यार सोम्याच्या आणि म्हज्या आड जर कोण येत आसत जाल्यार ते पयस करून सोम्याक पयलो जागो दिवं केन्ना केन्ना म्हाका संधी मेळटा सेवा करपाक वांटो घेवन ती संधी हांवें नाकारूंक नाका कित्याक परतून म्हाका संधी मेळटली वा ना हे हांव नकळो ना ताचें उतर परगटूंक आणि देवाचें उतर परगटूंक म्हळ्यार न्हू फकत वाचप देवाचें उतर परगटूंक म्हळ्यार त्या मिसाक भक्तीपणान वांटो घेवंक जे कितें म्हाका फावो जाला तेतून जावं ऑल्टर सर्वीस जावं याज्ञिकी आतां याज्ञिक म्हळ्यार तेची जागा सगळ्यांक आज आतां तरी ह्या घडयेक फावो जावची ना पूण पाप साहेबान घडयेक घातले फुडें तर मेळत ना एक वडील कसो समाजान जाता पूण जेन्ना जेन्ना म्हाका संधी मेळटा ताचो परिपूर्ण उपयोग करूं जावं ऑल्टर सर्वीस जावं गायनात जावं सेवा धर्म जावं सुरवातेची उतरां भावार्थाची मांडणी जावं वाचप जावं कलेक्शन जावं कितेंय जावं पूण जेन्ना आमी त्या भक्तीपणान त्या दृश्टिकोनान आमी वांटो घेता आमी कितें केलां हे म्हत्वाचें न्हय पूण आमी कशे तरेन करता न्हू आणि कोणा पासून करता ते म्हत्वाचें आणि ताचें फळ आमकां मेळटा आणि देखून मोगाळ भाव आयज जेजूच्या पवित्र कुडी रक्ताची आमी परब करतना मागुया सोम्या लागीं आमकां तो भावार्थ आमच्या जुन्या भावार्थान आमी घट जावं आणि सोम्याक आदीक भक्तीपणान आमी ताका पळोवंक ताचे हाजेरपण पळोवंक ताचे भक्तीपणान ताच्या ह्या दिसांत वांटो घेवंक आणि खरेंच बरोपर्यंत ताका विश्वास रावंक आनी ताका अनुभव ह्या दिसांत त्याच सोम्याची कृपा आमकां जण एकल्याक मागोया आमचो भावार्थ परगटुया स्वतमंता देवा स्वर्ग द्वेकार बापा स्वर्ग आणि पृथ्वीक शार असणारा आमचे ख्रिस्ता ताच्या एकल्या सुता आमच्या सोम्या पवित्र आत्म्याक बिगरबी सांभाळलो तुकांवर येतान जन्मलो पोचल्या ताका आणि कस असले पुरुषार जोडलो तो मेलो आणि ताका पिलो तो मेल्यामध्ये गेलो तिसरे जीवन चाललो स्वर्गात चढलो स्वर्गपतीला पक्षा उचलान बसला दैतांची आणि मल्यांची मानसुखी करून येतो सत्मंता पवित्र आत्मे कातोलिक सभे भक्तांचा विधान पथकांचे बक्षणे कुडीचे शासनाची शिल्ली आम्ही आमची मागणी आवर्तान देवा मुखार धरूया सर्गींच्या बापा आमच्या पवित्र सभेच्या पुढाऱ्यांनी पवित्र मिसाची भेट भक्तीपणे आणि भावार्थान संभ्रमून आणि पवित्र मिसाची शिकवण आपले परचेन पुरबेन दिव तांकां तुझ्या उजवाडान भरमून मागता दयाळ बापा आमच्या सरकारी पुढाऱ्यांनी
खेरीत भाषेत ख्रिस्ती पुढाऱ्यांनी सगळे तऱ्हेचो भेदभाव आणि वेगळोचार पैस करून समाजात नीत शांती आणि एकवट हाडूंक वावरूंक तांकां तुझे चालवायेक भर म्हण मागता. मोगाळ बापा दर एक फिरगोजकाराचो भावार मिसाचे भेटेविशीं खोलावन आणि भक्तीपणान आणि कृपेन मिसाचे भेटेन वांटो घेवन आमकां बऱ्या काळजा मनाची कर म्हण मागता. कनवळ्या बापा कॅथोलिक त्या भावा बहिणी पवित्र मिसाचे भेटेविशीं खरी वळख मेळोवन आणि कॅथोलिक पवित्र सभेत तांणी प्रवेश करून तांकां तुजो आदार दी म्हण मागता. थोडस वेळ उगीच राहून आमच्या काळजा मनात असलेली मागणी आम्ही देवाक उभारूया. हो दयाळ बाबा, खालते कायन तुझ्या भुरग्यांनी केल्ली मागणी ऐकून घे आणि तुझी खुशी जाल्यार ती आमकां फावो कर. क्रिस्त आमच्या सोम्या वरवीं. आमेन. Veronica C22. तुझे गाना पहले साथे मुझे कर देता बिमा शांति कर देता. म्हज्या भाव बहिणीनो, म्हजे आनी तुमचे बलिदान सोपद्वेदार देवा बापा मानतात असले जावं मागात. हे तुमच्या हाताचे बलिदान आपल्या मनाखाली मिळते. आमच्या पवित्र सभेच्या दावा सभेस्पर मानून येऊ. सर्वेस्परा आम्ही खंय रूपान भेटयता त्या दाना वरवीं तुझे पवित्र सभेक एकवट आनी शांती फावो कर म्हूण मागता. क्रिस्त आमच्या सोम्या वरवीं. सर्वेस्पर तुमचे सोबे आसूं. तुमची काळज उबारा आम्ही ती सर्वेस्पराक उबारता. सर्वेस्पराक आमच्या देवाक दिन मासूया. वयाच्या आमी करूंका. सर्वेस्परा पवित्र बापा पदवेदार आणि शासनाच्या देवाक क्रिस्त आमच्या सोम्या वरवीं सर्वकालीन सर्वता आमी तुका दिन वासून फावो कायदो नितीचो आनी आमच्या फायद्याचो संसार सोरोपर्यंत सोडणीचो फळ आमकां मेळच्याक
आपल्या कष्ट मरणाचो उगडास ताणे आमकां घडोवन दवरलो. आपल्या धर्मदुतां बरोबर निमाण्या जेवणान बसलेलो आसतना ताणे कश्ट खोट नसलेल्या मेंढऱ्यान तुका आपणाचीच भेटवणी केली आणि तो जालो तुका मानता तसली संपूर्ण वाखाणीची बळी. ह्या वर्त्या संस्कारान तू तुझे पोरचेक पोसताय आणि तिका पवित्र करताय. हे तरेन एकेच पृथ्वीच्या सगळ्या मनशा कुळाक तू एकाच भावार्थान उजवाडिताय आणि एकाच प्रतिमोगान एकवटताय. अशे ह्या विचित्र जेवणात वांटो घेवन आणि तुझे कृपेची बोडसाण चाकून आम्ही मरोन सासणाच्या सर्गीच्या जेवणान पावतल्या. देखून स्वर्ग आणि संसार नवे गीत गावन तुका नमस्कार करतात आणि आम्ही देवदूतांच्या दरबारात सांगाती निरंतरी तुझी स्तुती गायता. सर्वेश्वरा खरोच तू पवित्र, तू सगळ्या पवित्रपणाची चर. देखून दवा बरी तुझ्या पवित्र आत्म्याक धाडून ही दाना पवित्र कर म्हणून आम्ही मागता. जावं ती आमकां आमच्या सोम्या जेजू क्रिस्ताची खूप आणि प्रबळ. कष्ट मरण सोसून आक्रोशेन तो पराधीन जालो तेन्ना ताणें उंडो घेतलो, तुका दिनवासून तो मोडलो आणि आपल्या आशिसांक दिलो म्हणून. हो तुम्ही समेच घ्यात आणि खायात, ही म्हजी कूड तुमचे पासत समोर उरची. तेच परी जेवण जातच ताणें खास घेतली, तुका दिन वाचून ती आपल्या आशिसांक दिली म्हणून. तुम्ही समेच घेयात आणि हांतले पियात, ही म्हज्या रक्ताची खास. नव्या आणि सासणी कराराचे हे रगत पातकांचे बक्षणे मेळच्यार तुमचे पासून आणि सबारा पासून ते वारोवतले, हे म्हज्या उगडासाक करात. भावार्थाचो गूढ.
देखून सर्वेस्परा सोम्या जेजूच्या मरणाच्या आणि पुनर्जीवन पुन्हाच्या उगडासाक आम्ही तुका जिविताचो उंडो आणि सोडूनची कास भेटयता. तुझे मुखार येवंक आनी तुजी सेवा करूंक आमकां फावो केल्या देखून आमी तुका दिन वाचता. क्रिस्ताचे कुडींत आनी रक्तांत वांटून घेतलेल्या आमकां पवित्र आत्म्यावर एकठांय कर म्हणून आमी घालते काय मागता. सर्वेस्परा आखेपले तुमी चेरमिस्ता लोले तुजे पवित्र सभेचो उगडास कर. अशें दिव आमच्या भगवान बाबा आनी डेरीक आमच्या गौरी बाबा आणि सगळ्या संस्कारांनी घेतलेल्या बरोबर तिका प्रितीमोगान संपूर्ण कर. तशेंच पुनर्जीवनपणाच्या भरवशान अंतरेगून गेल्ल्यान त्या सगळ्या आमच्या भावनेच उगडास कर. आणि तुझे काकुळतीन अंतरलेल्या समेस्तान तुझ्या मुखामळाचो प्रकाश पळोवंक फावो कर. आम्हा समेस्तांची काकुळत कर म्हणून आमी मागता. अशें भाग्यवंत मुखार मरे देवाची माये सांगाती भाग्यवान सुजेती चुकोती भाग्यवान धर्मदूत आणि सर्व काली तुका मानवल्या त्या सगळ्या संत भक्ता बरोबर सासनाच्या जिवितांत आमकां वांटो दी आणि तांच्या सांगाता तुका वाखाण म्हणून आनी महिमा गावंक आमकां फावो कर. जेजू क्रिस्ता तुझ्या पुता वरवीं ताचे वरवीं आनी ताच्या सांगातान आनी ताचे थाय पवित्र आत्म्याच्या एकवटान देवाचो पदवेदार बापा सर्व मान आणि महिमा तुका सासनाच्या सासनान आमीन. आमच्या सोडंदर देवाच्या उतराची शिकवण घेऊन आणि आमच्या सोडंदराच्या आज्ञा मनात धरून ताने शिकवलेले प्रार्थना आम्ही देर घेऊन म्हणूया. आमच्या बापा सर्तीच्या तुझे नाव पवित्र तुझे राज्य तुझी खोशी सरदार जाता तसे संसारांचा आमचो देशपाटो विराय संस्कार आणि आमचे चुकलेल्या बक्षीत तशी आमची पत्का बस आणि आमकां काय पडलो नाकाय पूण वायटांतले आमकां निवार. सर्वेस्पुरा वायटांतली आमकां निवार दया करून या जिवितात सबसके आमकां दी. सर्गीच्या सुखाक आणि आमच्या सोडंदरा जेजू क्रिस्ताचे ज्ञान भरवशान अंतरलेल्या आमकां तुजे उदार काकळतीन सरपातकांतली सुटोयन सराकांतांतली वाटय कित्याक राजूरबी कोटली आनी महिमा तुजी सासनाच्या सासना. सोम्या जेजू क्रिस्ता तुवें तुज्या धर्मदूताक मागले तुमकां शांती दवरता म्हजी शांती तुमकां दिता. आमच्या पत्कांचे न्हय पूण तुजे पवित्र सभेच्या भावार्थाचे दिश्ट घाल आनी तुजे कुशे प्रमाणे तिका शांती दी आनी तूच तिका एकवटान सांबाळ. तुजो जियेता आनी राजभर चलयताय सासनाच्या सासना. सोम्याची शांती सदांकाळ तुमचे सोबे आसूं. आमी कुशालकाय एकामेकाक जेजूची शांती देवया. ही देवाची शेळी संसाराचे पाप काढतात ती शेळीच्या जेवणांक पहिले ती सगळी आम्ही सुभागी पावना पुणे इतर मातुलोय मुच्या आपणान तुला मिळते. Mensagem curta. Mensagem curta. Mensagem curta. Mensagem curta. Mensagem curta. Mensagem curta. Mensagem curta.
क्रिस्ताची कूड, 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 प्रार्थूया. सर्वेस्पर, तुझ्या अमोलिक कुडीन आणि रक्ताच्या जेवणात वांटो घेतलेल्या वरवी तुझे दैविक जिविताचो अनुभव आदी पुढे तू आमकां दिताय.
सासनांताचो संपूर्ण फळ भोगूंक आमकां फावो कर म्हूण आमी मागता. तू जे येता आनी राजवट चलयताय सासनाच्या सासना सोबेस्वर तुमचे सोबे आसूं सोर्पिदार देव बाप पूत आनी पवित्र आत्मा तुमचेर आशीर्वाद घालूं. वचून याच क्रिस्ताच्या मोगान आनी शांतीन तुमकां धाडटा.